ये झोपेलच आहे अजून. ओ ओ मी काय काय? उठा ना. आई ग काय ग म्हणते, काय म्हणते शांता? अहो तुम्हाला झोप येते कशी? माझं नुसतं तोंडचं आणपाणी पळालं, डोक्याला नुसतं टेन्शन येऊ राहिलं माहितीये का. एक तर डॉक्टरनी जसं सांगितलं ना तशी माझ्या पायाखालची जमीनच हादरून गेली, तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर म्हणला तुमच्या किडण्या गेले. आणि आता काय, आता तोंड सोडून बसत आहे, आता काय उपयोग आहे त्याचा? जेव्हा सांगत होते तेव्हा ऐकलं नाही. अहो दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका, सिगरेट ओढू नका. तेव्हा लय बाबाला फुराण यायचं. काय नाही होत आमक फलानं. तो नव्हती होती. हा नव्हती होती. नव्हती. आणि आता काय झालं, तुमची नव्हती भवली नाही ना मला. नव्हती लय उड्या मारल्या. हा आता इतकं डोक्याला टेन्शन झालंय का आता जर जर त्या किडण्या नाही टाकल्या तर तुमच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं माहितीये का. पैसा नाही जवळ, कुठून आणायचा पैसा, काय करायचं? आता मलाच काहीतरी डोकं लावावं लागेल, कारण मा कुंकवाचा धनी ना तुम्ही. आता मी काय करते माहितीये का, तुमच्या त्या मालकाकडे जाते कंपनीच्या आणि त्यांना सांगते का नवऱ्याच्या किडन्या गेल्या, मला थोडेफार पैशाची गरज आहे, तेवढी मदत करा. देतील ते. नाही नाही त्याच्याकडे नको जाऊ. अहो दुसरं कोण पैसे देणार आहे? मग त्याच्याकडे जावं लागलं आपल्याला. नको बाई, तो लय पापी माणूस आहे. हा तुमच्या मनात तर सगळी काळ कपट येत राहतं. कायच पापी माणूस आहे, जाऊन पाहतेच मी. दुसरं कुणी दारात उभं करतं का? तुमचं गणिगोते असं, माझं गणिगोते असं, कुणी कोणाचं राहत नाही. सगळे सुखाला राहतात, दुःखाला कोण राहत नाही. अगं शांती, येतं का डुकून पाहिलं आता तुमच्या घरचे? का एवढ्या किडण्या गेल्या, आता हा मरल का जगल, याला थोडा पैसा खर्च करावा वाटतं का त्यांना काही? ऐक, तो मालकाचं नको जाऊन त्याचं नाव आहे मा पुढं काढणं. मग कुठून पैसे आणायचे? अहो लय चालू माणूस आहे तो. पैसे कुठून आणायचे ते सांगा. काहीतरी कर. काय करू आता? काय गाण राहू कुठं? मी जाऊनच पाहते त्याच्याकडं. मी काय म्हणते, आताच्या आताच जाते मी त्याच्याकडं. तुम्ही घ्या झोपून. आता त्याच्यात चालली. हा मग डॉक्टरनी सांगितले लवकर किडन्या टाका, ऑपरेशन लवकर करून घ्या, नाहीतर गॅरंटी नाहीये तुमच्यावाली. शांता, अगं तो लय माझ्या चोत माणूस आहे. तुम्ही झोपावं, मी बरोबर घेते पैसे. तू नाही ऐकायची. मेलो तर मारू दे, काय नाही. हा मेला तर मरू दे. म्हणजे इकडं मला नवरा नाही का? तुम्हाला काय इकडं? घ्या झोपून, घ्या झोपून तुम्ही. मी जाते बरं का. साईबाई चला, आता आहे ना पाहतो. राहिलेले काम आहे ना ते पुरे करतो ना. काय होतं, रिंगळचं काम. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, लाईन मारते माझ्यावर, तिला फिरविल माझ्या गाडीवर, तिला फिरविल माझ्या गाडीवर, तिला फिरविल माझ्या गाडीवर. लाली ला 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 लाली ला 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 लाली ला ला लाली लाली ला 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 लाली लाली ला लाली लाली ला 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 लाली लाली ला लाली लाली ला 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 लाली लाली ला. साहेब कोण तुम्ही? तुमच्या कंपनीत नाही का वाळीबा? हा वाळ्या. वाळीबा तोंडजोडे. वाळीबा तोंडजोडे. हा त्यांची मिसेस. हो, तो आता घरी ना. हा घरी येते, आजारी ना. इकडे या, इकडे बसा. या बरोबर, या 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 बसा बसा. काय हो? तुमच्याकडे थोडं काम आणलं होतं. आता माझ्या काय काम निघाल? आता बरं, त्याचा पगार ठेवेल नाही, काही ठेवेल नाही, सगळं मिटेल त्याचं.
हा त्यांचा पगार वगैरे तुम्ही दिले ते बरे झाले का? कंपनी देतील तुमच्या? येऊ द्या ना, येऊ द्या. हा पण कसं आहे, बरे होणं गरजेचं आहे ना. आता तुम्हाला माहितच आहे त्यांना काय झालंय ते. हो त्याचं जरा अवघडच झालं. आता एवढा मोठा आजार मानल्यावर पैसा तर लागणारच. आता त्यांच्या एक नाही दोन्ही पण किडन्या गेले. अहो पैसा सगळीकडे लागतो. किडनीचा आजार आहे त्याला. हा 2-3 लाखाचा खर्च आहे त्याला. हा म्हणूनच तुमच्याकडे आले. त्यांना ते म्हणे नको जाऊ माझ्या मालकाकडे, पण मी म्हणले नाही जातेच मी. ते मला नाही म्हणणारच नाही. काला नाही मानणार ते? पैशाला. हा अच्छा अच्छा पैशाला. तुमचं नाव काय? माझं नाव शांता. शांता. हा मला वाळ्या काय कधी बोलला नाही बा माई एवढी सुंदर बायको आहे म्हणून. काय? वाळ्या बोलला नाही कधी मला माई बायको लय सुंदर आहे असं. नाही नाही, आता बायको सुंदर असली किंवा नवरा सुंदर असला तर ते काही सांगत थोडी बसायचं राहतं लोकांना. दिसतच ना लोकांना. हा हा तर मी अशा कामासाठी आले होते. आता माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या गेले, त्यांना किडन्या टाकायचे. तर मला 2 लाख रुपयाची मदत करा. आणि ते रिपेअर झाले का कंपनीत येतील परत, आणि मग मी देऊन टाकेल तुमचे पैसे. का? हा शांताबाई तुम्हाला एक बोलू का? हा जेव्हा तो वाळीबा रिपेअरी व्हायला नाही ना हा तेव्हा मग तुम्ही येत जा ना कंपनी. त्याला 20,000 महिना होता ना. हा मग तुम्हाला 30,000 देतो. तुम्हाला लई जड काम नाही, असंच कॉम्प्युटरवर बसायचं. हा का? शिक्षण व्हायले तुमचं काय? हा 10वी व्हायले ना. 10वी व्हायले ना. हो मग तुम्ही फाईन करशाल आमचे. जॉब बीब ढाय बी मोजा. बर बर मग येत जाईल मी, तसं त्यांना विचारते मी. पण मग आता तेवढी पैशाची गरज की. बर का? हा तुम्ही म्हणते आता कसं शेवट तुमचा नवरा आहे कुंकावाचा धनी. हा खरंय का नाही? हो. तुम्हाला वाटतं बा मानवऱ्या जागावं थोड्या दिवस, हा त्याला खर्च का लागा ना. पण मग आता माणसाचा याला जीव राहतो नाही का. गौरी संघ लाकडाची गरजच राहणार आहे हा? जळायला हो हो नाही का. मग मी पैसे देतो. हम्म. पण माझे काही काम आहे ते ऐकशाल? ऐकल ना. ऐकल ना तुमचं काम. मी कंपनीत येत जाईल कामाला. फक्त तेवढे आमच्यावर दया करा. माझ्या नवऱ्याच्या ऑपरेशन साठी पैसे द्या. जर त्यांना नवीन जीवदान जर भेटलं, ते जगले, तर अजून आम्ही दोघं पण तुमच्या कंपनीत काम करू. काच ते वाळे जगत हा? आहे गेलं सडून त्याचं शरीर. बर काय म्हणले? काही नाही ते आमचा दुसरा विषय. हा मग तुमचं काय काम आहे सांगा ना, मग भेटतील का मला पैसे? पैसे देतो बा. हा शांताबाई हा माझं काम करशाल का? हा करील ना. काम तर सांगा मला तुम्ही. आत्ता जा घरी. हा का? घरी जा बर. आणि पुढल्या टायमाला आले का हा मग कामही सांगतो आणि तुम्हाला पैसे देतो. हा का? 2 लाख रुपये द्याल मग? हो हो देतो. 2 का 2.5 देतो. बरं झालं हो, देवच पावला. हे तर नाहीच म्हणत होते नको जाऊ म्हणा मालकाकडं, पण म्हणले नाही ते देतीलच. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. तुमचं जर सांगितलं ना आजाराचं, ते देतीलच तुम्हाला पैसे. आता त्यांना जाऊन सांगते मी का ते पैसे देणार आहे. उद्याकडे येते मग मी. हा हो चालेल. बरं चालेल चालेल. येऊ का मग? हो या या. आ हा 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 काय पाखरू वाऱ्याचं. उद्या आहे ना पैशाचा बंदोबस्त करतो आणि त्या शांताबाईला देतो. हो हो आव काय अशी का करू राहिली? मी घाबरले ना. काय? असे डोळे उघडे टाकून तुम्ही बसले तर मला किती टेन्शन आलं. मी म्हणले गेलं हा नाही असे डोळे उघडे ठेवून बसले तुम्ही. विचार करीत बसलो शरीराचा. आता विचार करून काय होणार आहे? जेव्हा करायचं तेव्हा नाही केला विचार. ऐका मी काय सांगते. तुमच्या कंपनीच्या मालकाकडे जाऊन आले. काय म्हण? तयार आहे पैसे द्यायला. हा म्हण. उद्याकडे बोलवले तुला हा.
मग किती म्हणली काय 2 लाख रुपये देतय का? हा. पण मग काही वाईट नाही ना बोललं? नाही मला काही नाही वाईट बोलला, मला म्हणलं मी देतो. ते मला ते थोडं आहे ना असं म्हणजे विचित्र वाटतं, ते पापी नजर आहे त्याची ना. नाही हो, त्याला चांगला बाया स्वभाव आहे त्यांचा, चांगला स्वभाव आहे. तू बाया असा स्वभाव पहिल्यांदा चांगला दाखवतो, नंतर तो बाया भुलितो. बरं जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय, बाया बोलू नाही तर काय करू, आपल्याला पैसे देणार आहे ना. या बरोबर देणार आहे ना. हा. आणि जा तू जा, मी घेतो पडून. अहो माझं पण डोकं दुखतंय, थोडस पडायचंय मला बी. अहो काय झालं, काय हो? अगं अहो काय झालं तुम्हाला, अशी डचकून का उठले? मला स्वप्न पडलं, स्वप्न. कसलं हं? स्वप्न कसलं पडलं, एवढे डचकले तुम्ही? असं स्वप्न पडलं हा का तू मालकाकडे गेली, हा मालकाकडे गेली हा. आणि मालकानं तो संग काही घाणेरडे उद्योग केले, असं स्वप्न पडलं आणि मी डचकन उठलो गागून. अहो तुमच्या मनामध्ये ते येऊ राहिलं ना त्याच्याविषयी सारखं, म्हणून ते स्वप्नात आलं तुमच्या, म्हणून ते स्वप्न पडलं तुम्हाला. असं काही नाहीये, घ्या बरं झोपून तुम्ही. जीव गाबरा झाला. काही पण आपलं डोक्यात घेत राहते, एक तर आजारी झालंय त्याच्यामुळं अजून असं काही मनात घेते ना, अजून डोक्याला ताण करीता दुसऱ्याच्या बी. तब्येती का आपले लक्ष द्यायचं ते दिलं सोडून आणि बस त्या फालतू टेन्शन घेत. बरं मी काय म्हणते, इकडे पा. हा बोल. मी आता त्या मालकाकडे चालले परत, पैसे आणायला त्यांनी मला आज बोलवेले, आणि तुम्ही झोपून घ्या मग तेव्हा. हा झोप. हा देणार आहे का? हा देणार आहे. जायचं जाऊ का मग? जाय. तुम्ही झोपून घ्या मग. काय झोप. हा. मालक झोपले वाटतं. मालक अहो मी आले, तुम्ही आज बोलवलं होतं ना. तू आली का? हा आले ना. बस बस. तुम्ही म्हणले ना उद्याकडे देतो, आणि ते काहीतरी काम पण सांगणार होते ना तुम्ही. हा 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 पैसे घेऊन जा. हा पण मग मला काम असं आहे. हा ते सांगा ना, म्हणजे मग ते काम तुमचं करून देते आणि मला पैसे द्या, मी जाते मग. पैसे घेऊन जा. हा पण माझं काम असं आहे, हा, पण बोला. मला खुश करून टाका. खुश? हो, माझी बायको वारेल आहे ना, हा. मला बायकोचं प्रेम द्या, बाकी काय नाही. काय? बायकोचं प्रेम द्या. अहो काय बोलून राहिले तुम्ही? तुला 2 लाख रुपये काय फुकटचे द्यायचे का? सारखं यांग बापाचा माल आहे का तो? बापाने इकडे ठोवाय दिल ते पैसे. हा अहो तुम्ही एवढे मोठे कंपनीचे मालक आहे, माझ्या नवऱ्याने काही दिवस तुमच्या हाताखाली काम करेल, पण आता त्यांची तब्येत साथ देत नाही म्हणून, आणि वेळ काढायला तर आल्यावर तुम्ही पैसे द्यायला पाहिजे, तर तुमच्या मनात एवढी पापी वास नाही हो राहिली. अहो शांताबाई, त्यानं जरी काम केलं तर त्यानं फुकट केलं का? येण्याच्या येण्याला त्याला पैसे दिले, आणि तुम्ही आल्या त्याला नीट करायसाठी माग पैसे मागाय. मग तुम्हाला तुमचं नवरा लागतो तर मग या ना माझ्यावर. या बा मालक, हात लावायचा नाही, मी त्यातली बाई नाही, तुम्हाला सांगून ठेवते. तुम्ही मला कालच जर बोलले असते ना का पैसे नाहीये माझ्याकडं, तर मी निघून गेले असते. पण तुम्ही काय म्हणे माझं एक काम आहे, मला वाटलं दुसरं काम आहे का काय. पण हे असं तुमचं घाणेरडं काम करायला मी काय अशी तशी बाई नाहीये. मी हे काम करायला रिकामी नाही, आणि माझ्या अंगाला हात लावायचा नाही. मी कुठून बी पैसे आणील आणि माझ्या नवऱ्याला बरं करील. तुमचे 2 लाख रुपये पण नकोय, मी कोणाकडून बी पैसे घेईल आणि माझ्या नवऱ्याला नवीन किडनॅप टाकील आणि त्याला बरं करील. पण परत तुमच्या कंपनीत सुद्धा पाठवणार नाही, कारण तुमची एवढी घाणेरडी वृत्ती आहे मला माहित नव्हतं. तू लय माझे रे ग. इकडे या बा मालक, पदर सोडा माझा. इकडे एवढा माझेलपणा नको दाखवू. या बा तुम्ही कंपनीचे मालक असेल ना, तुमच्या कंपनीमध्ये माझा पदर सोडा पहिलं. नाही साथीदार का मालक? खाली बस. तुम्हाला आता मी सोडील का? तुम्ही माझ्या या खोलीत येईल. मला सोडा बरं का, तुम्ही तुम्हाला शिस्तीच सांगते. सोडा सोडा मला,
सोडणार नाही. बापरे. अहो, मी काय म्हणते, सोडा मला, जाऊ द्या. मला तुमचे 2 लाख रुपये नाही लागतील. यवा, माझ्या अंगाला हात नाही लावायचा. ऐका, तुम्हाला शिस्ती सांगून ठेवते. तुम्हाला आता मी सोडूच शकत नाही. यवा, माझ्यावर बळजबरी करू नका तुम्ही. याचे परिणाम भयंकर होतील बरं का. यवा, तुम्हाला शिस्ती सांगू राहिले मी. मला तुमचा 1 रुपया पण नकोय. तुम्ही असाल ना मोठ्या कंपनीचे मालक, तुमच्या घरी मी अजिबात तुमच्या पैशाला, शांताबाई, मी तुला सोडूच शकत नाही. तुमच्या पैशाला भरून तुम्हाला शरीर द्यायला मी रिकामी नाही. सोडा मला, सोडा, सोडा मला, सोडा मला, सोडा तुम्ही बरं का. अहो, किती नीच माणूस आहे हा, किती निचाडे आहे तू, किती पापी वासना. तरी माझा नवरा म्हणतच होता काय म्हणे त्याच्याकडे पैसे आणायला जाऊ नको, त्याची वासना चांगली नाही म्हणे. पण मी त्याला म्हणले नाही, तुम्हाला सगळे लोक घाणेरडे दिसतात. पण ते म्हणले ना, ते बरोबर आहे, कारण तुमच्या अशा नालायक माणसाची ना त्यांनी पारख करेल होती. 3 मला 3 नको. 2 ऐवजी 3 न्या. पण मला आता आहे ना, मला बायको सारखं प्रेम द्या. मला नाही कस तरी होऊन आलंय. आई ग, आई, काय झालं? सोड सोड. तुला कार्यक्रम केल्याशिवाय मी सोडूच शकत नाही. तो अरे नालायका, तुला काय वाटलं मी अशी तशी बाई आहे तुला कार्यक्रम करून देईल का? अरे मी माझ्या नवऱ्याला बरं करील आणि आयुष्यभर त्याच्या सोबत राहील. तुझ्या 2 लाखाची मला गरज नाहीये. सोड सोड. मी आता तुला सोडणार नाही. सोड मला तू, सोड सोड. मला 1 रुपया नकोय तुझा. ऐक, अहो 3 लाख देतो. 3 नाही, मला तुझा 1 रुपया सुद्धा नकोय. तू तुझ्या जिंदगीवर. अरे तुला आया बहिणी आहे का नाही? किती पापी वासना आहे तुझी. मला असं माहित असतं तर मी आज आलेच नसते तुझ्याकडे. सोड रे, सोड मला, सोड. ये बघ, माझा पदर सोड. मी सोडूच शकत नाही. सोड नाही तर मी आता तुला डोक्यात काही बी टाकील, दगड टाकील. ये बघ, नाही सोडणार. तुला मी सोडूच शकत नाही. तुम्हाला कसं सोडत नाही रे? डोक्यात तुझ्या बाटली टाकून तुला खतम करून टाकील. सोड, सोड पदर. मग पदर सोड, 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 सोड. तुझ्या डोक्यात टाकील. धरू नको. ये बघ, मागं वळ. मग पाऊल जर पुढे आला, तुझं डोकं या बाटलीने फोडील मी, फोडील. ये बघ, मला धरायचं. मागं जाय. जर तो मला धरलं, तुझं डोकं मी बाटली काय कशा उभे आपटील. ये बाई, गॅस टाकी डोक्यात आपटील. ये बाय, सरक मागं, सरक लवकर, सरक लवकर, सरक लवकर. सुटली वा हातातून. अरे येऊ आल्याची बायको लय डेंजर आहे रे. हे डायरेक्ट 3 बार बाटली घेतली, लागली ना डोक्यात टाकाया. आयला लागलं असतं ना, डोकं फुटलं असतं मा. आयला लय डेंजर बाई आहे. मला वाटलं होतं पैशाच्या लालचीनं जवळ येईल का काय. आधीच नाही बाई. बरं, यांना लय माज आहे. त्या बाईला किती माज आहे हो. त्या वाल्याला माज होता म्हणून तर त्याच्या किडन्या गेल्या. आणि त्याच्या बायकोला तर एवढा माज आहे. म्हणलं 30,000 रुपये महिना घे, तू ये त्याच्या वाच. पण अशा माझ्याच बाई आणि माझ्याच माणसं नाही, आपल्या कामालाच नको. ना त्या बाईला टाइमपास करावा. हे झोपेलच वाटतं अजून. आओ, मी आली. आली? हा. मालका कोण आणले पैसे? नाही. का बरं? तू तर म्हणा मी मालक हा म्हणलाय ना, आज जाते घेऊन येते. तुम्ही म्हणले ना, काय ते खरं ठरलं तुमचं. त्या मालकाची नजर चांगली नाही, पापी वासना आहे त्याची, नालायकाची. मग तुला काय केलं त्यानं? मला काही केलं? अहो मी वाघीन आहे, वाघीन. त्याला असं फाडून काढील ना, त्याला परत अशी बाई कधी आयुष्यात सापडणार नाही. आणि म्हणलं काही केलं का, मी त्याला करून देईल का काही? म्हणजे डोकं बिक का बरं इसकारलायचं? त्याच्याशी संघर्ष करीत होते, लढत होते. म्हणजे त्यानं तुला धरलं वाट? हो, मला म्हणे 2 लाख रुपये देतो, पण तुला काम सांगितलं होतं ना ते करशील. मग मी म्हटले काय काम सांग. मला म्हणे मला बायको सारखं प्रेम दे. मला बायको नाहीये, माझी बायको मरेले. एवढ्या पोत त्याची. अरे म्हणले निचाड्या, तुला लाज वाटती का म्हणलं बोलायला? हा, एवढा मोठ्या कंपनीचा मालक आहे, तुझे विचार किती चांगले लागत होते. माझा नवरा म्हणतच होता, म्हटलं त्यांनी तुला ओळखलं होतं का तू नीच वृत्तीचा आहे.
आणि मला म्हणे जाऊ नको, पण मी तुझा विश्वास ठेवला, मी आले आणि मग मला त्याने असं धरलं, दोन्ही हात लावून कॉटवर पाडलं, पण नाही. त्याला म्हणलं या बघ मी वाघीन आहे, वाघीन, तू माझ्या नादाला नको लागू म्हणलं. तुला काय मी अशी तशी बाई वाटते का? तिथं बाटली होती कसली तरी पाण्याची, असा बाटलीचा धाक दाखवला त्याला म्हणले ह्या बाटलीने तुझं डोकं फोडील, माग वळ, मला हात लावू नको, माग वळ, हात लावायचा प्रयत्न करू नको, डोकं फोडील, हात लावायचा प्रयत्न करू नको, डोकं फोडील. मग तो घाबरला आणि घाबरला थोडा माग सरकला, तेवढ्यात ना कडी काढली आणि जे धूम ठोकली डायरेक्ट इकडे चालली, डायरेक्ट घरी आले. हा म्हणून काही जायचं नाही त्याच्याकडे, कामाला जायचं नाहीये आणि मी बी जाणार नाही त्याच्या दारात आजपासून जायचं नाही का, त्याला आपल्या दारात येऊ नाही द्यायचं. या बा तुमच्या किडनी गेल्या ना, हा ना, देवाने एवढं चांगलं शरीर दिलंय, त्याच्यातला एक पार्ट गेला ना, जाऊ द्या गेला तर मी तो टाकील, मी कष्ट करील, मी पैसा मिळवेल कुठून बी, पण आहे ना तुम्हाला मी नीट करील आणि आपण दोघं बी कुठंतरी कामधंदा करू आणि आपला प्रपंच करू, संसार करू. पण एक लक्षात ठेवा, याच्यासाठी ना हे व्यसन वगैरे बंद करा. देवाने आपल्याला अहो एक आपला अवयव किती अनमोल किमतीचा आहे माहितीये का, आणि तो देवाने आपल्याला फुकटात दिलाय ना, त्याची काळजी घ्यायला शिका थोडं. का आता तुमची वेळ निघून गेली, काय तुम्हाला ते महत्व कळणार आहे. पण आहे ना आता किडनी टाकायला किती रुपये लागतात? 2 लाख. ती किडनी देवाने फुकट दिली होती तुम्हाला, पण तुम्हाला त्याचा वापर करता नाही आला. म्हणून आहे ना शरीर सांभाळा, जरा व्यसनांपासून सावध राहा. आला का लक्षात? आता एक काम करू आपण, आता आहे ना ते मा मेवण्याकडे जाऊ, मा बहिणीकडे. हा चल ना. हा ते थोडे पैसे आले ना, त्यांच्या हातपाय पडू, लोटांगण घालील ते वाटलं तर तुमच्यासाठी, आणि त्यांच्याकडून पैसे आणू आणि तुम्हाला ऍडमिट करून देते आणि तुम्हाला बरं करते. असं बसून चालणार नाही आपल्याला, हातपाय गळून आता, आणि कोणाकडे हात बी नाही पसरायचा. चला. हा तो मालक एवढा गोऱ्याचा आहे, चालते मरू द्या, त्याला बहिणी भाषांची काळजी नाही. काय लोकांचा परत घरात विषय बी काढायचा नाही. काय